नमस्कार, रामकृष्ण हरी. मी बाळासाहेब सलगर. व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जो वाद चालू आहे, एका कार्यक्रमामध्ये शरद पवार साहेबांनी असं वक्तव्य केलं की वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध लोकांची घुसखोरी झालेली आहे आणि तो असणारे त्याच्यामधून कट्टरतावाद पेरण्याचं काम करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं काही अंशी याच्यामध्ये तथ्य असेल असं वाटतंय. कारण की आपण जर बघितलं तर काही कीर्तनकार असे आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी वारकरी धर्माची पताका खाली ठेवून असणारं पक्षाचे झेंडे खांद्यावरती घेतले आहेत. कीर्तनामध्ये उभा राहून कसल्याही भिकारचोट नेत्यांच्यावरती असणारं त्याचे गुणगान गातात. साधू संतांच्या अभंगावरती चिंतन करायचं, त्यांच्या अभंगावरती निरूपण करायचं, समाज सुधारवायचा, याच्यासाठी हे प्रभावी माध्यम कीर्तन आहे. परंतु याचा वापर आता असणाऱ्या या पक्षाच्या लोकांनी आपल्या प्रचारासाठी केला आहे, हे तितकंच खरं आहे मित्रांनो. वारकऱ्यांमध्ये सुद्धा दोन गट पडलेले आहेत. काही वारकरी पक्षाचे बांधील झालेत, काही खऱ्या अर्थानं जे गावाखेड्यात राहणारे सामान्य लोक आहेत त्यांच्याच खांद्यावरती आज परमार्थ उभा आहे, हे तितकंच खरं आहे. आपण जर बघितलं तर साधू संतांनी अखंड विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान मागितलं. नामदेवरायांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. याच्यापासून आपण कुठंतरी दुरावले जातोय का? साधू संतांचे असणारे अभंग आम्ही कीर्तनात गायचे सोडून पक्षाचे गाणे म्हणतोय, कट्टरता वाद पेरतोय, दुही निर्माण करण्याचं काम करतोय. हे खऱ्या अर्थानं साधू संतांच्या विचारांना तिलांजली नसेल का हो? याचा विचार कधीतरी आम्ही केला पाहिजे.